नमस्कार. आज आपण साबुदाण्याची खिचडी करणार. हे साबुदाणा 3-4 तास भिजवलेला साबुदाणा, ही थोडीशी साखर, मीठ, मिरची आणि जिरे, आणि इथं तूप ठेवलंय गरम करायला. कढईत तूप ठेवलंय गरम करायला. आता आपण त्याच्यात जिरे घालूया. तूप गरम झालं की जिरे घालूयात आणि थोडे जरा हलवून आणि म्हणून आता हे पण चिरलेली मिरची घालणार. तुम्ही ठेचा आवडत असेल तर ठेचाही घालू शकता, पण आपण चिरलेली मिरची घालणार आहोत. पर्यंत ह्याच्यात आपण साबुदाणा आपण 1-2 चमचे मीठ घालणार आहोत आणि 1-2-3 चमचे साखर घालणार आहोत, 2 चमचे, आणि हे मिक्स करून घेणार. साबुदाण्यामध्ये आपण या चमच्यानी 2-4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपली इथं परतला आहे, त्याच्यामध्ये साबुदाणा सगळा घालणार आहे आणि पुन्हा परतणार आहोत. एकजीव करून घ्यायचं, खालून वरून चांगलं कूट सगळ्या ह्याला लागलं पाहिजे. मिरची, तूप सगळ्या साबुदाण्याला लागलं पाहिजे, असं परतून घेणार आहोत. चांगलं असं जगत काढायला फक्त ते गीच काढायला फक्त ते सुट्ट करून घ्यायचं आणि सगळ्या दाण्याला सगळं लागलं पाहिजे असं एकजीव करायचं. आता आपण ही सगळी खिचडी एकजीव केलेली आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. आता आपण बघूया, झाकून काढून 2-3 मिनिटांनी झाकण काढून बघितलंय. एकदा परतून घेऊया आणि परतून झालं की थोडस तूप सोडूया आणि पुन्हा परतून घेऊया. पुन्हा झाकण ठेवू. खिचडी वाफ निघून खाण्यासाठी तयार झाली. आता आपण ती एका प्लेटमध्ये सर्व करू. तर आपली खिचडी तयार आहे. कशी वाटली नक्की सांगा.